नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो. आज 13 मे दुपारचे 1:15 वाजत आहेत. आज आपण आजचा उद्याचा परवाचा 13 मे 14 मे आणि 15 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर मध्य प्रदेशपासून कर्नाटक केरळपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे. याच्यामुळेच मागील 2 ते 3 दिवसापासून आपल्या राज्यात विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात मेघगर्जनेसह पाऊस याच कारणामुळे सक्रिय झालेला आहे. तसेच तापमानात आता भरपूर कमी झालेले आहे. 40°C 42°C जे तापमान मागील दिवसात होतं ते आता पूर्णपणे 36°C ते 37°C दरम्यान व्हायला लागलेलं आहे. म्हणजेच तापमानात कमी झालेली आहे. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हा वाईज. तर आज 13 मे रोजी जास्त प्रमाणात कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता आहे तर नाशिक जिल्ह्यात सुरगाणा, कळवण, सटाणा तसेच दिंडोडी, चांदवड, देवळा, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, सिन्नर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज म्हणजेच 13 मे रोजी राहील. याच्यानंतर पुणे जिल्ह्यात जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुणे सिटी तसेच हवेली, वेल्हे, भोर या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. सासवडचा आसपासचा भाग, बारामती, दौंड, इंदापूर या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. सातारा जिल्ह्यात खंडाळा, वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा, कोरेगाव, खटाव, कराड, पाटण या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील या तालुक्यातून. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, बावडा, कागल, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा हे जे सर्व तालुके आहेत या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, जामखेड हा जो पट्टा आहेत हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. तसेच उत्तरेकडे श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, शेगाव, पाथर्डी या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव, सिल्लोड, फुलंबरी, कन्नड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर या तालुक्यांच्या आसपास सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. धुळे जिल्ह्यात साक्री, सिंदखेड, धुळे, शिरपूर, नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तसेच नंदुरबार, याच्यानंतर शाहूवाडी हे जे वरचे तालुके आहेत या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे म्हणजेच 13 मेसाठी आहे. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात पाचोरा, परोळा तसेच चोपडा, भाडगाव, चाळीसगाव, जामनेर तसेच आसपासचे जे तालुके आहेत यावर या पट्ट्यातून सुद्धा रावेर या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. याच्यानंतर पंढरपूर, माळशिरस, मेढा तसेच माहोळ, सोलापूर या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. शिरूर, पतोडा, आष्टी, बीड तसेच गेवराई या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हे जे तालुके आहेत या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आजसाठी राहील. याच्यानंतर जिल्हा वाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला 13 मेचा तर ती जास्त प्रमाणात पावसाची शक्यता कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, बीड, जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पूर्व भाग, घाटभाग या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. पालघर, ठाणेचा पूर्व भाग या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून राहील. आता हा झाला जिल्हा वाईज हवामान अंदाज. मागाशी तालुका वाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे. तसेच हा जिल्हा वाईज हवामान अंदाज आहे. या जिल्ह्यातून सुद्धा आज पावसाची शक्यता राहील 13 मे साठी. त्यानंतर हा झाला आजचा
तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 14 मेचा, तर उद्यासुद्धा सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, बीड, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा सक्रिय राहील। तसेच विदर्भात पावसाची शक्यता उद्यासाठी कमी दिसत आहे। काय बदल झाला तर आपण उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू। तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आहेत अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व पावसाची शक्यता उद्यासाठी राहील। सिंधुदुर्गचा पूर्व भाग, रत्नागिरी पूर्व भाग, रायगड पूर्व भाग या भागातून सुद्धा घाट भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 14 मेसाठी राहील। 15 मेला दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता दिसत आहे। सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर, धाराशिव, लातूर, बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा पूर्व घाट भाग या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। विदर्भात पावसाची शक्यता 15 मे रोजी दिसत नाहीये। तसेच उत्तर महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण झाले या सर्व जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यात हे सर्व जिल्हे या भागातून स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी 15 मेसाठी राहू शकतो। जास्त पावसाची शक्यता 15 मे रोजी फक्त पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, नगर, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून राहील। तर हा झाला 13 मे, 14 मे, 15 मेचा आपला हवामान अंदाज। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 13 मेसाठी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सांगली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर तसेच सातारा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने आणि कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। तसेच पालघर, मुंबई या 2 जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी वर्तवलेला आहे। तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। आज थोडंफार दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या पट्ट्यातून पावसाची शक्यता जरा जास्त दिसत आहे। त्याच्यामुळे या भागातील लोकांनी काळजी घ्यावी आणि हा व्हिडिओ या जिल्ह्यातील लोकांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद मित्रांनो।